नमस्कार. अक्षरकथामध्ये आपलं स्वागत आहे. आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जो काही करतो, अगदी दात घासण्यापासून ते मोबाईल बघण्यापर्यंत. हो, त्यातील किती गोष्टी आपण खरोखर विचार करून करतो? जरा विचार करा. सकाळी डोळे उघडल्या उघडल्या मोबाईलचा स्क्रीन तपासण्यापासून ते कामावर जाण्यासाठी ठराविक रस्त्याने गाडी चालवण्यापर्यंत. आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा सोशल मीडिया स्क्रोल करण्यापर्यंत. अगदी बरोबर. आपल्याला असं ठामपणे वाटतं की आपण घेतलेले हे सर्व निर्णय अत्यंत जाणीवपूर्वक म्हणजे विचार करून घेतलेले आहेत. पण वास्तवात तसं नसतं. नाही, मुळीच नाही. ड्यूक विद्यापीठाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि काहीशा धक्कादायक संशोधनानुसार आपल्या दैनंदिन कृतींमधील तब्बल 40% 40% गोष्टी, हा आकडा खरंच मोठा आहे. हो ना, 40% गोष्टी या आपले जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय नसून केवळ आपल्या सवयी असतात. म्हणजे आपल्या आयुष्याचा जवळपास अर्धा भाग आपण स्वतः चालवतच नसतो. एक्झॅक्टली. एक अदृश्य यंत्रणा तो चालवत असतो. आपण एका स्वयंचलित मोडवर जगत असतो. एका जुन्या सवयीमुळे एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका नवीन सवयीमुळे त्यातून कसं बाहेर पडता येतं हे सांगणारा हा वैचारिक प्रवास आज आपण अनुभवणार आहोत. आणि यासाठी आपण जो संदर्भ घेणार आहोत तो अत्यंत रंजक आहे. हो, चार्ल्स दुहिग लिखित द पॉवर ऑफ हॅबिट म्हणजेच सवयींची ताकद या पुस्तकातील स्रोतांचा अभ्यास करून आज आपण सवयींचं हे गूढ विज्ञान उलगडणार आहोत. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. हा खरोखरच मानवी अस्तित्वाच्या मुळाशी जाणारा विषय आहे. चार्ल्स ड्युहिग हे न्यूयॉर्क टाइम्सचे पुरस्कार विजेते आणि अत्यंत अभ्यासू शोधपत्रकार आहेत. त्यांनी या पुस्तकात केवळ काही वरवरचे सल्ले दिलेले नाहीत, तर यामागील विज्ञान अत्यंत खोलवर जाऊन शोधले आहे. आणि या शोधाची सुरुवात कुठे झाली माहितीये? कुठे? एका अत्यंत अनपेक्षित ठिकाणी, इराकच्या बगदाद शहरात. बगदाद म्हणजे लष्कराशी काही संबंध आहे का याचा? हो, तिथे लष्करासोबत काम करताना डुहिग यांनी एक विलक्षण गोष्ट पाहिली. तिथे अमेरिकन लष्कराचे अधिकारी दंगली रोखण्यासाठी शस्त्रांचा नाही तर चक्क सवयींच्या विज्ञानाचा वापर करत होते. एक सेकंड, दंगली रोखण्यासाठी सवयींचा वापर म्हणजे लष्कराने नक्की काय केलं? दंगल आणि सवयींचा काय संबंध असू शकतो? हाच तर खरा मुद्दा आहे. बगदादमध्ये एका मेजरने शहराच्या मुख्य चौकातील दंगलींचा एक विशिष्ट आकृतीबंध किंवा ज्याला आपण पॅटर्न म्हणतो तो ओळखला होता. अच्छा. लोक दुपारच्या वेळी जमायचे, घोषणा द्यायचे. जसजसा वेळ जायचा तसतशी तिथे बघ्यांची गर्दी वाढायची. हां, हे तर सामान्यपणे होतच. हो, पण पुढे बघा, काही वेळाने तिथे खाऊच्या आणि कबाबच्या गाड्या यायच्या. लोक खायचे, त्यांच्या अंगात ऊर्जा यायची आणि संध्याकाळच्या सुमारास अचानक कोणीतरी दगडफेक करायचा आणि दंगल उसळायची. ओहो, म्हणजे खाणं आणि मग दंगल. अगदी. या मेजरने हे चक्र ओळखलं. त्याने शहराच्या महापौरांना विनंती करून त्या चौकातील खाऊच्या गाड्यांना तिथे उभे राहण्यास मज्जाव केला. फक्त खाऊच्या गाड्या हटवल्या, पण त्याने दंगल कशी थांबणार? तिथेच तर खरी गोम आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक जमले, घोषणाबाजी सुरू झाली. दुपार टळून गेली, लोकांना भूक लागली. आणि गाड्या तर नव्हत्या तिथे. बरोबर. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, पण कबाबच्या गाड्या नव्हत्या. बघ्यांची गर्दी कंटाळून निघून गेली. जी घोषणा देत होते त्यांनाही भूक लागली आणि ते अस्वस्थ होऊन आपापल्या घरी जेवायला निघून गेले. बापरे. संध्याकाळी तिथे शुकशुकाट होता. दंगल झालीच नाही. येथे सर्वात वेधक आणि लक्षवेधी गोष्ट ही आहे की सवय बदलणे हे केवळ एका व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर अवलंबून नसून ते मानवी वर्तणुकीवर आणि मेंदूशास्त्रावर आधारित एक अत्यंत पद्धतशीर तंत्र आहे. म्हणजे त्या मेजरने लोकांच्या दंगल करण्याच्या सवयीला एक वेगळे वळण दिलं होतं. अगदी तसंच. त्यांनी तो ट्रिगरच काढून टाकला. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे एखादी मोठी घटना ही मुळात एका छोट्या सवयीच्या चक्रात अडकलेली असू शकते. आणि हे तंत्र समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा जो गाभा आहे तो म्हणजे हॅबिट लूप किंवा ज्याला आपण सवयीचं चक्र म्हणू शकतो. हो, हॅबिट लूप. लेखकाने हे अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने मांडले आहे. मेंदूमध्ये कोणतीही सवय तयार होण्याच्या 3 निश्चित पायऱ्या असतात. पहिली पायरी म्हणजे संकेत किंवा ज्याला क्यू म्हणतात, जो एक ट्रिगर असतो. हो, हा असा ट्रिगर असतो जो मेंदूला सांगतो की आता स्वयंचलित मोडवर जायचं आहे, जसं की मोबाईलवर नोटिफिकेशनचा आवाज येणं. दुसरी पायरी म्हणजे नियमित कृती किंवा रुटीन, जी आपण प्रत्यक्ष करतो ती कृती. बरोबर. ही कृती शारीरिक, मानसिक किंवा भावनिक असू शकते, जसं की मोबाईल हातात घेऊन स्क्रीन अनलॉक करणं. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे बक्षीस
किंवा रिवॉर्ड. आणि हे बक्षीस मेंदूसाठी खूप महत्वाचं असतं. हो ना. हो. हे बक्षीस मेंदूला सांगते की हे विशिष्ट चक्र भविष्यासाठी लक्षात ठेवण्यासारखे आहे की नाही. नोटिफिकेशन पाहिल्यानंतर मिळणारा तो तात्पुरता आनंद, हे ते बक्षीस असतं. हे चक्र जसे वारंवार फिरते तशी सवय अधिक पक्की होत जाते. अगदी तंतोतंत. आणि यामागील वैज्ञानिक कारण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मेंदूच्या अगदी मध्यभागी बेसल गँग्लिया नावाचा एक गोल्फच्या चेंडूच्या आकाराचा भाग असतो. बेसल गँग्लिया. हो. उत्क्रांतीच्या प्रवासात हा भाग अत्यंत प्राचीन मानला जातो. हा बेसल गँग्लिया आपल्या सवयी साठवून ठेवण्याचं मुख्य काम करतो. याला आपण एका गाडीच्या क्रूज कंट्रोल सारखं समजू शकतो. क्रूज कंट्रोल म्हणजे कसं? म्हणजे बघा, जेव्हा आपण पहिल्यांदा गाडी चालवायला शिकतो तेव्हा आपला मेंदू खूप सक्रिय असतो. क्लच कधी दाबायचा, ब्रेक कुठे आहे, आरशात कसं पाहायचं, या सगळ्याचा आपण जाणीवपूर्वक विचार करत असतो. हो, सुरुवातीला खूप लक्ष द्यावं लागतं. पण काही वर्षांनी आपण गाडी चालवत असताना मित्राशी गप्पा मारतो, गाणी ऐकतो आणि तरीही न चुकता घरी पोचतो. हो, बऱ्याचदा आपण घरी पोचल्यावर आपल्याला आठवतही नाही की आपण कुठून टर्न घेतला किंवा सिग्नलवर गाडी कशी थांबवली. बरोबर. विज्ञानाच्या भाषेत या प्रक्रियेला चंकिंग म्हणतात. चंकिंग. हो. मेंदू ती कृती एका छोट्या पॅकेजमध्ये बांधून बेसल गँग्लियाकडे सोपवतो. यामुळे मेंदूचा जो विचार करणारा मुख्य भाग आहे त्याला विश्रांती मिळते आणि तो इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणजे सवय ही मुळात मेंदूची ऊर्जा वाचवण्याची एक नैसर्गिक युक्ती आहे. आणि इथूनच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण या चक्राला गती देणारा एक चौथा आणि अत्यंत शक्तिशाली घटक आहे ज्याची आपण सहसा नोंद घेत नाही. कोणता? तो घटक म्हणजे ओढ किंवा हव्यास, इंग्रजीत ज्याला आपण क्रेविंग म्हणतो. ओढ. हो, हे खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत त्या बक्षिसाची एक तीव्र ओढ मेंदूमध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत कोणतीही सवय कायमस्वरूपी पक्की होत नाही. पुस्तकात जुलिओ नावाच्या एका माकडाचा अत्यंत प्रसिद्ध प्रयोग दिला आहे. तो ज्यूसचा प्रयोग ना? हो, तोच. या माकडाला एका संगणकासमोर बसवण्यात आले. स्क्रीनवर एक विशिष्ट आकार दिसला की त्याने एक लिव्हर ओढायचा होता आणि लिव्हर ओढला की त्याला एका नळीतून ब्लॅकबेरी ज्यूसचा एक थेंब मिळायचा. हां. सुरुवातीला जुलिओ फक्त ज्यूस मिळाल्यावरच आनंदित व्हायचा. त्याच्या मेंदूच्या लहरी ज्यूस जिभेवर पडल्यावरच आनंद दर्शवायच्या. पण जसजसा हा प्रयोग पुढे गेला तसतशी एक अद्भुत गोष्ट घडली. काय? स्क्रीनवर तो आकार दिसताच जुलिओच्या मेंदूत ज्यूसची ओढ निर्माण होऊ लागली. लिव्हर ओढण्याआधीच आणि ज्यूस मिळण्याआधीच त्याचा मेंदू आनंदाचे संकेत देऊ लागला. म्हणजे बक्षीस मिळण्याआधीच त्याला ती ओढ लागली होती. पण समजा आकार दिसला, त्याने लिव्हर ओढला आणि ज्यूस मिळालाच नाही तर? तिथेच तर त्या ओढीची ताकद दिसून येते. जेव्हा संशोधकांनी मुद्दाम ज्यूस दिला नाही तेव्हा जुलिओ प्रचंड अस्वस्थ झाला, रागावला. त्याने तिथे आदळापट सुरू केली. बापरे. हीच ती ओढ आहे जी आपल्या सर्व चांगल्या वाईट सवयींना चालना देते. जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपण काहीतरी गोड खाण्यासाठी फ्रीजकडे धाव घेतो. आपल्याला भूक लागलेली नसते, पण आपल्या मेंदूला त्या गोड पदार्थातून मिळणाऱ्या आनंदाची ओढ लागलेली असते. खरे. ही ओढ इतकी शक्तिशाली असते की ती आपल्याला नकळतपणे नियंत्रित करते. हे वैयक्तिक आयुष्याच्या पातळीवर किती खोलवर रुजलेले असते हे दाखवणारी एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा या पुस्तकात आहे. ती म्हणजे युजीन पॉले या वृद्ध रुग्णाची कथा. हो, ही कथा खरोखरच विचार करायला लावणारी आहे. युजीनला व्हायरल एन्सेफेलायटिस नावाचा मेंदूचा आजार झाला होता. या आजारामुळे त्याच्या मेंदूचा मीडियल टेम्पोरल लोब पूर्णपणे नष्ट झाला होता. हा तो भाग आहे जो आपल्या स्मृती आणि नवीन आठवणी साठवतो. म्हणजे त्याची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती? हो, पूर्णपणे. तो स्वतःच्या घरातील खोल्या विसरायचा. त्याला स्वतःच्या घराचा नकाशा कागदावर काढता येत नसे. पण एक दिवस अचानक तो घरातून गायब झाला. त्याची पत्नी घाबरून त्याला शोधायला बाहेर पडली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो संपूर्ण परिसरामध्ये फेरफटका मारून न चुकता स्वतःहून घरी सुखरूप परत आला होता. हे ऐकायला एखाद्या चमत्कारासारखं वाटतं नाही का? ज्या माणसाला आपलं घर आतून कसं दिसतं हेच आठवत नाही, तो रस्ता न चुकता घरी कसा पोहोचू शकतो? अगदी तेच. मलाही हाच प्रश्न पडला होता. याचं कारण म्हणजे जरी युजीनची स्मृती गेली असली तरी त्याचा बेसल गँग्लिया पूर्णपणे शाबूत होता. परिसरातील विशिष्ट झाडे, रस्त्यांचे कोपरे, टपालपेटी हे सर्व त्याच्यासाठी संकेत होते आणि चालणे ही कृती. म्हणजे त्याचं सवयीचं चक्र काम करत होतं. अगदी. यावरून हे पूर्णपणे सिद्ध होते की सवयी या आपल्या जाणीवेच्या पलीकडे काम करतात.
सवयींना काम करण्यासाठी कोणत्याही सक्रिय आठवणीची किंवा स्मृतीची गरज नसते. हे खरोखरच अद्भुत आहे. एकदा का सवय बेसल गँग्लियामध्ये कोरली गेली की ती मेंदूच्या इतर भागांच्या परवानगीशिवाय आपले काम करत राहते. एक मिनिट, हे सगळं एका व्यक्तीच्या मेंदूत कसं घडतं हे मला समजलं. तो हॅबिट लूप, तो बेसल गँग्लिया. पण जेव्हा हजारो लोक एकत्र काम करतात एखाद्या महाकाय कंपनीत, तिथे तर असा एकच मेंदू नसतो. मग तिथे या सवयी कशा काम करतात? एखादी संस्था सवयींवर कशी चालू शकते? हा अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला अल्कोआ या जगातील सर्वात मोठ्या ॲल्युमिनियम उत्पादक कंपनीच्या उदाहरणात मिळतं. अल्कोआ. पॉल ओनील यांनी जेव्हा या कंपनीचे सीईओ म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हा कंपनी प्रचंड आर्थिक संकटात होती. वॉल स्ट्रीटचे गुंतवणूकदार वाट पाहत होते की नवीन सीईओ नफा कसा वाढवणार, विक्री कशी वाढवणार, कामगारांची कपात कशी करणार याबद्दल मोठी भाषणं देतील. साहजिकच आहे. पण ओनील यांनी पहिल्याच बैठकीत यापैकी एकाही गोष्टीवर भाष्य केले नाही. त्यांनी जाहीर केले की त्यांचे एकमेव उद्दिष्ट हे कंपनीतील कामगारांची सुरक्षा हे असेल. या कंपनीत एकाही कामगाराला इजा होता कामा नये हे त्यांचे पहिले वाक्य होते. गुंतवणूकदारांना तर वाटलं असेल की हा माणूस वेढा झालाय, नफ्याविषयी न बोलता सुरक्षेविषयी बोलतोय. अनेकांना तसंच वाटलं. काहींनी तर आपले शेअर्स विकून टाकले. पण ओनील यांना सवयींचा विज्ञान माहीत होते. त्यांना माहीत होते की कामगार सुरक्षा ही एक कीस्टोन हॅबिट म्हणजेच पायाभूत सवय आहे. ही कीस्टोन हॅबिट संकल्पना खरोखरच क्रांतिकारी आहे. म्हणजे एखाद्या संस्थेत किंवा आयुष्यात अशा काही सवयी असतात ज्या बदलल्या की त्याचा साखळीसारखा परिणाम इतर सर्व गोष्टींवर होतो. अगदी बरोबर. अल्कोआमध्ये कामगारांची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रक्रियांमध्ये बदल करावे लागले. जर सुरक्षा हवी असेल तर मशीन्स वेळेवर दुरुस्त करावी लागतील. मशीन्स दुरुस्त करण्यासाठी कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील संवाद सुधारावा लागेल. संवाद सुधारण्यासाठी त्यांच्यातील दरी कमी करावी लागेल. म्हणजे एका सुरक्षेच्या सवयीमुळे छोटे यश किंवा ज्याला आपण स्मॉल विन्स म्हणतो ते मिळत गेले. हो, साखळीसारखा परिणाम झाला. आणि ह्या एका सवयीमुळे कामगारांचं मनोधैर्य वाढलं, उत्पादन प्रक्रियेतील त्रुटी कमी झाल्या आणि बघता बघता अल्कोआचा नफा ऐतिहासिक पातळीवर पोहोचला. ओनील यांनी नफ्यावर लक्ष केंद्रित न करता अशा एका सवयीवर लक्ष केंद्रित केले जिने संपूर्ण कंपनीची संस्कृतीच मुळापासून बदलून टाकली. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण अनेकदा अत्यंत सहजपणे म्हणतो की एखाद्या व्यक्तीमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे म्हणून ती आयुष्यात मागे राहिली. पण हे पुस्तक सांगते की इच्छाशक्ती हा कोणताही जन्मजात गुण किंवा चारित्र्याचा भाग नाही. हे विज्ञानाने सिद्ध केलेले सत्य आहे. इच्छाशक्ती हे आपल्या शरीरातील एका स्नायूसारखं काम करते. स्नायूसारखं? हो. जसा जिममध्ये जड वजन उचलल्यावर आपले स्नायू थकतात आणि नंतर आपल्याला साधं पेन उचलणंही कठीण जातं, तसंच आपली इच्छाशक्तीही थकते. दिवसभरात कार्यालयात अनेक निर्णय घेतल्यावर, ट्रॅफिकचा सामना केल्यावर, बॉसचा राग सहन केल्यावर संध्याकाळी आपली इच्छाशक्ती पूर्णपणे संपलेली असते. म्हणूनच संध्याकाळी आपण आपला डाएट मोडतो किंवा क्षुल्लक कारणावरून रागावरचं नियंत्रण गमावतो. अगदी तेच. आणि हे समजून घेण्यासाठी स्टारबक्स कंपनीचं उदाहरण अत्यंत बोलके आहे. हो, स्टारबक्सने आपल्या कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्यासाठी केवळ प्रोत्साहन देणारी भाषणं दिली नाहीत, तर त्यांनी सवयींचं तंत्र वापरले. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लॅटे नावाची एक विशिष्ट पद्धत शिकवली. त्या कर्मचाऱ्याची इच्छाशक्ती डळमळीत होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तिथे तोही रागाने उत्तर देऊ शकतो. म्हणूनच स्टारबक्सने काय करायचे याचा एक पक्का आराखडा तयार केला. एल म्हणजे ग्राहकाचे ऐकणे, ए म्हणजे त्याच्या समस्येला होकार देणे किंवा समजून घेणे, टी म्हणजे कृती करणे, दुसरा टी म्हणजे आभार मानणे आणि ई म्हणजे स्पष्टीकरण देणे. म्हणजेच लॅटे पद्धत. हो, हा आराखडा म्हणजेच एक नियमित कृती त्यांच्या मेंदूत आधीच पक्की केली जाते. रागीट ग्राहक हा त्यांच्यासाठी एक संकेत बनतो आणि शांततेत प्रश्न सोडवणे हे बक्षीस. यामुळे ऐन कठीण प्रसंगी कर्मचाऱ्यांना त्यांच्या थकलेल्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहावे लागत नाही. त्यांची ही सवय त्यांना तारून नेते. खरंच प्रभावी आहे हे. आणि इथेच आपण या पुस्तकातील सर्वात प्रभावी आणि खोल विचार प्रवासाकडे वळतो. तो विचार म्हणजे सवयी बदलण्याचा सुवर्ण नियम. आपण सगळेच जण कधी ना कधी ठरवतो की उद्यापासून जंक फूड बंद किंवा उद्यापासून रागवणं बंद.
आपण जुन्या वाईट सवयी मुळापासून उपटून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि काही दिवसांतच परत जुन्या वळणावर येतो. हो, हे तर नेहमीच होतं. पण विज्ञानाचा हा सुवर्ण नियम सांगतो की तुम्ही एखादी जुनी सवय कधीही पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. बेसल गँग्लियामध्ये तयार झालेले ते मार्ग कायमस्वरूपी तिथेच असतात. तुम्ही ती सवय फक्त बदलू शकता. हे समजायला थोडं कठीण वाटतं. म्हणजे जुनी सवय पुसून टाकता येत नाही, मग बदलायची कशी? जर एखाद्याला आपली सवय बदलायची असेल तर त्याने जुना संकेत आणि जुने बक्षीस तसेच ठेवून फक्त त्यातील नियमित कृती बदलायला हवी. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पेप्सोडंट टूथपेस्टचं यश. 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकांना दात घासण्याची अजिबात सवय नव्हती. हो, त्या काळी हे इतकं सामान्य नव्हतं. क्लॉड हॉकिन्स या अत्यंत हुशार जाहिरातदाराने पेप्सोडंट विकताना एक अलौकिक युक्ती वापरली. त्यांनी दात कसे स्वच्छ होतात, जंतू कसे मरतात यावर अजिबात भर दिला नाही, बरोबर? अगदी बरोबर. त्यांनी पेप्सोडंटमध्ये असे काही रासायनिक घटक टाकले ज्यामुळे ब्रश केल्यानंतर तोंडात एक प्रकारची थंडगार झुळझुळ, ज्याला आपण टिंगलिंग सेन्सेशन म्हणतो, ती निर्माण होत असे. बरोबर. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर ती थंडगार झुळझुळ हेच ते बक्षीस होते ज्याची लोकांच्या मेंदूला ओढ लागली. अच्छा. लोकांना वाटायचं की ती झुळझुळ म्हणजे दात स्वच्छ झाल्याचा पुरावा आहे, पण प्रत्यक्षात तो फक्त एक रसायनाचा प्रभाव होता. म्हणजे दात अस्वच्छ वाटणे हा संकेत आणि ती थंडगार झुळझुळ हे बक्षीस, यातून दात घासण्याची नियमित सवय संपूर्ण जगात रुजली. हेच तत्व आपण आपल्या कोणत्याही वाईट सवयीला मोडण्यासाठी वापरू शकतो. अगदी. समजा दुपारी कामाच्या वेळेत कंटाळा आला की आपण जंक फूड खायला जातो. इथे कंटाळा हा संकेत आहे, जंक फूड खाणे ही कृती आहे आणि कामातून तात्पुरता विरंगुळा मिळवणे हे बक्षीस आहे. बरोबर. जर आपण संकेत आणि बक्षीस तेच ठेवले आणि जंक फूड खाण्याऐवजी मित्राशी 2 मिनिटे गप्पा मारण्याची किंवा ऑफिस बाहेर छोटा फेरफटका मारण्याची नवीन कृती समाविष्ट केली तर आपण ती सवय यशस्वीपणे बदलू शकतो. सवयींशी ही अदृश्य ओढ ओळखून त्यावर जाणीवपूर्वक काम करणे हाच खरा उपाय आहे. या संपूर्ण वैचारिक प्रवासाचा निष्कर्ष काढायचा झाला तर हे स्पष्ट होते की सवयी या अपरिहार्य नक्कीच आहेत. त्या आपल्या मेंदूत खोलवर रुजलेल्या असतात, पण त्या आपली नियती नाहीत. आपण आपल्या सवयींचे कायमस्वरूपी गुलाम नाही आहोत. नाही. एकदा का आपल्याला या हॅबिट लूपची आणि त्याच्या यंत्रणेची रचना समजली की आपण जाणीवपूर्वक त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा आणि खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर आपण सवय बदलू शकतो तर आपल्या सध्याच्या सवयींसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जोपर्यंत आपल्याला सवयी कशा काम करतात हे माहीत नसते तोपर्यंत आपण कदाचित परिस्थितीचं बळी असू शकतो. पण एकदा का सवयींची ही रचना आपल्याला कळली की त्या बदलण्याची आणि स्वतःचं आयुष्य घडवण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली स्वतःची असते. आपण असं म्हणून हात झटकू शकत नाही की माझा स्वभावच असा आहे, कारण स्वभाव हा मुळात अनेक सवयींचाच एक गुंता असतो. तुमचं म्हणणं अत्यंत योग्य आहे. पण याच सवयींच्या विज्ञानाचा एक दुसरा काहीसा गडद आणि अस्वस्थ करणारा पैलू देखील आहे, ज्याचा आपण विचार करायलाच हवा. गडद पैलू? हो. जर आपला मेंदू संकेत आणि बक्षिसे देऊन प्रोग्राम केला जाऊ शकतो, जर आपण आपल्या सवयी नव्याने लिहू शकतो, तर मग ज्या महाकाय कंपन्या आहेत त्या या तंत्राचा वापर आपल्या विरुद्ध करत नसतील का? म्हणजे तुम्ही म्हणताय की आपला डेटा वापरून ते आपल्या सवयी नियंत्रित करतात? तर उदाहरण टार्गेट या अमेरिकन रिटेल कंपनीचं पुस्तकात दिलं आहे. या कंपन्या आपल्या ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींचा इतका सूक्ष्म अभ्यास करतात की त्यांच्याकडे एक विशिष्ट अल्गोरिदम असतो. अच्छा. एका किशोरवयीन मुलीच्या घरच्यांना ती गरोदर आहे हे माहीत नव्हतं. तिला स्वतःलाही कदाचित याची पूर्ण खात्री नव्हती, पण टार्गेट कंपनीला ते समजलं होतं. थांबा, हे कसं शक्य आहे? कंपनीला कसं कळणार? कारण त्यांनी तिच्या खरेदीच्या सवयींमधील एक अत्यंत सूक्ष्म बदल टिपला होता. तिने सुगंध नसलेले लोशन आणि काही विशिष्ट जीवनसत्व खरेदी करायला सुरुवात केली होती. या बदलावरून त्यांच्या अल्गोरिदमने ओळखले की ती गरोदर असावी. बापरे. त्यांनी तिच्या पत्त्यावर लहान मुलांचे कपडे आणि डायपर्सची कूपन्स पाठवायला सुरुवात केली. तिच्या वडिलांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा ते संतापून स्टोअरमध्ये भांडायला गेले की तुम्ही माझ्या लहान मुलीला अशी कूपन्स का पाठवताय? पण काही दिवसांनी त्यांना समजलं की त्यांच्या मुलीला खरोखरच दिवस गेले होते. हा विचार खरोखरच अन्नावर काटा आणणार आहे.
म्हणजे या कंपन्या आपल्या नकळत आपल्याला अशा जाहिराती आणि कूपन्स पाठवतात ज्यामुळे आपल्या सवयी आणि इच्छा त्यांच्या सोयीनुसार नियंत्रित केल्या जातात. आपला मेंदू काय मागतोय याची उत्तरे या कंपन्यांकडे आपल्या आधीच तयार असतात. आपण खरोखरच मुक्त आहोत का, की कोणत्या तरी मोठ्या व्यावसायिक अदृश्य हॅबिट लूपचे केवळ एक भाग आहोत? हा प्रश्न आपल्याला खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. नक्कीच. जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोचवा. अगदी बरोबर. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. नक्कीच आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हो. आणि हो, द पॉवर ऑफ हॅबिट हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. नक्की वाचा. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल.